नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पानिपतचे तिसरे युद्ध डॅश डॅश या वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध डॅश डॅश या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 या वर्षी झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही? जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅश या रोजी झाली आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅश या रोजी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 या रोजी झाली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे? खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे? टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळ प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्याच्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? डॅश डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हैदराबाद स्टेट डॅश डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? हैदराबाद स्टेट डॅश डॅश या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भरतनाट्यम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, लवलीना
बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळासंबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वि स खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, शीख धर्माची स्थापना कोणी केली? शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदमध्ये विस्तृत आहे? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदमध्ये विस्तृत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रॅनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ नियोजित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री शरद पवार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, मराठीत किती वचन आहेत? मराठीत किती वचन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, गुरांचा समूह म्हणजे काय? गुरांचा समूह म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरांचा समूह म्हणजे कळप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 संजय गुप्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 काडतुस हा पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तमिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरनबेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅशस असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅशस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मराठी व्याकरणात साधित शब्दाचे डॅशस प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दाचे डॅशस प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, सन 2020च्या
100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅशचे होते. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅशचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश एलकुंचवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे? हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कालीबंगण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हर्णे बंदर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅशशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅशशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश डॅश विषय आहे? भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅशच्या विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कृत्रिम जनुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया या देशाचा विक्रम मोडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जूल हे कार्याचे एकक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेनचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 Ag ही चांदीची संज्ञा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 छायाचित्रण उद्योगात करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक आयोडीन 131 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येऊ शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात देता येऊ शकते? खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात देता येऊ शकतं? तर ऑप्शन क्रमांक 4 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बाभूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले?
मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? तर ऑप्शन क्रमांक 1 वाटाणा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन व हायड्रोजन असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन कर्नाटक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 क जीवनसत्वाचा अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरकार ही हा रोग होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह हा रोग संसर्गजन्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सजीवांचे आंतररचनाचे अभ्यास करणारे शास्त्र कोणते? सजीवांचे आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ॲनाटॉमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 रेडियमचा शोध कोणी लावला? रेडियमचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 मेरी क्युरी यांनी रेडियम शोध लावला. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरचूद हे कॉपर सल्फेटचे मराठी नाव आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन हे खालीलपैकी बलाचे एकक आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बटाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कशामध्ये तंतुमय अंगतूक मूळ असते? खालीलपैकी कशामध्ये तंतुमय म्हणजेच अंगतूक मूळ असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गहूमध्ये असते. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विजेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो. विजेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 व्होल्ट मीटरचा वापर केला जातो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोगाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश डॅश अंधारात चमकतो. डॅश डॅश अंधारात चमकतो. तर ऑप्शन क्रमांक 4 फॉस्फरस हा अंधारात चमकतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंतराचे एकक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 टी व्हीशी संबंधित संज्ञा कोणती? टी व्हीशी संबंधित संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 DTH हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला होता. पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 मे 1974 साली करण्यात आला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सर्वात कठीण वस्तू कोणती? सर्वात कठीण वस्तू कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात कठीण वस्तू ही हिरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 फेसमेकर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. फेसमेकर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 हृदयचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 करडईपासून तयार केले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कार्बनचे सर्वात कठीण
रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट हा धुन्याचा सोडा यातील संयुगामधील रासायनिक पदार्थ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Cu हे कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 Au ही सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 विमानाचा शोध हा राईट बंधू या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिस्मोग्राफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस पेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅजशाने उपोषण केले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅजशाने उपोषण केले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 साने गुरुजी यांनी उपोषण केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने डॅजशा साप्ताहिकातून लिखाण केले. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने डॅजशा साप्ताहिकातून लिखाण केले. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रभाकर या साप्ताहिकातून लिखाण केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंदवन हे बाबा आमटे यांचे कर्मभूमीचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असले तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 येवला या ठिकाणी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅजशा थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. डॅजशा थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 गुग अगरकर यांची पुण्यातील सनातन्यांनी हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सरच्या संस्थेचे संस्थापक कोण होते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सरच्या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 संत जनाबाई यांची समाधी डॅशडॅश येथे आहे. संत जनाबाई यांची समाधी डॅशडॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 माहीभट या लेखकाने लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते? संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी भूषविले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली?
असहकार चळवळ कोणत्या वर्षी घडून आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1920 या वर्षी असहकार चळवळ घडून आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? खालीलपैकी भारतीय बिस्मार्क असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आयेशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? आयेशा मलिक हे कोणत्या देशाचे पहिले महिला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे? भारतातील पहिल्या ओपन रॉक म्युझियमचे उद्घाटन जितेंद्र सिंह यांनी खालीलपैकी कोठे केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी केलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 डॅजाशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? डॅजाशी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पाथरी हिंगणी एकरुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? पाथरी हिंगणी एकरुखा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? गोदावरी आणि कृष्णा नदी दरम्यान कोणते सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हेरू सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव हे मोमिनाबाद असे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 आंबेजोगाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे? हनुमंते घाट हा डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर कुडाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुक्तागिरी धबधबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा व वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या ठिकाणी भामरागड टेकड्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 पलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? मांगीतुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यामध्ये मांगीतुंगी शिखर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे? सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील 39वे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश या देवाचे आहे? भारतातील 39वे जागतिक वारसास्थळ ठरलेले राम अप्पा मंदिर डॅश देवाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भगवान शंकर या देवाचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे विराजमान होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यरांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? आंबाघाट कुठून कुठे जाताना येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? नोव्हेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देशाने जिंकला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख खालीलपैकी कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आर हरिकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? रेड क्लिफ रेषा कोणत्या देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ ही रेषा आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या नद्या पासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेतील पुनर्वाहिनी नद्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश येथे आहे? कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसमुद्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर मुल्लेर हा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, राज्याच्या करविषयक हितसंबंधाचे संरक्षण याविषयी डॅशच्या कलमात तरतूद दिले आहे? राज्याच्या करविषयक हितसंबंधाचे संरक्षण याविषयी डॅशच्या कलमात तरतूद दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 274 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक या कोणत्या बँकेच्या सदस्य किंवा शाखा असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा,
महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत? महाराष्ट्रातील मूळचे आदिवासी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 माडियागोंड, कातकरी आणि कोलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गायखुरी डोंगर हे भंडारा जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 डॅश डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय. डॅश डॅश हे भारताचे प्रमुख अन्न होय. तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे भारताचे प्रमुख अन्न होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसागर या नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. मानवत, सेलू, पूर्णा आणि डॅश डॅश हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 सोनपेठ हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश पर्वतरांगेत आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर डॅश डॅश या पर्वतरांगेत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ हिमालय या पर्वतरांगेत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय युवा दिवस जगभरात खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 12 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल.